अजून एक नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण बांधकाम कामगार ॲप्लिकेशन करण्यासाठी तुम्हाला 90 दिवसाचा दाखला जो लागतो तो कशाप्रकारे घ्यायचा आहे, कुठून घ्यायचा आहे, कसा घ्यायचा आहे आणि त्याला कसा फिल करायचा आहे सर्व माहिती. पहिले तर तुम्ही Google Chrome ओपन करून घ्या. Google Chrome ओपन केल्यानंतर तिथं नाव टाका बांधकाम कामगार. बांधकाम कामगार टाकल्यानंतर सर्च करायचं आहे. तुमच्यासमोर पहिली वेबसाईट ओपन होईल. जी वेबसाईटची लिंक मी सीधं तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन सेम तुम्ही वेबसाईटला क्लिक करू शकतात. वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल आणि इथे तुम्हाला दिलेलं आहे डाउनलोड्स. इथं जे दिलेलं आहे डाउनलोड्स या डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे. इथं तुम्हाला ऑल ओव्हर जे बी फॉर्म लागणार आहे ते सगळे इथून तुम्ही डाउनलोड करू शकतात. मी तुमच्यासमोर लाईव्ह डाउनलोड करून दाखवणार आहे आणि कशा प्रकारे ती प्रोसेस आहे सर्व दाखवणार आहे. हे पहा कन्स्ट्रक्शन वर्क इथं तुम्ही जाऊन पहिले त्याला मराठी करून घेतो मी तुमच्यासमोर, म्हणजे तुम्हाला समजण्यात लवकर सोपं जाईल. बांधकाम कामगार नोंदणी फॉर्म संदर्भासाठी माहिती. बांधकाम कामगार नोंदणी माहिती हे महत्त्वाचं आहे. पण जिथं स्टार लावला हे महत्त्वाचं आहे. ग्रामसेवक, महानगरपालिका, नगरपरिषद बांधकाम कामगाराला 90 दिवसाचा दाखला आधी मिळण्यासाठी. नोंदणीकृत स्थळातील 90 दिवसाचा दाखला मिळण्यासाठी. बांधकाम कंत्राटदार, ठेकेदार बांधकाम 90 दिवसाचा दाखला मिळण्यासाठी. आता तुम्हाला हे दाखले किंवा तुमच्या ग्रामसेवकाकडनं, महानगरपालिकाकडून, नगरपरिषदतर्फे घ्यायचे आहे किंवा ठेकेदाराकडनं, कंत्राटदाराकडनं घ्यायचं आहे. हे दोघी प्रकारे तुम्ही घेऊ शकतात. पण आता मी तुम्हाला दाखवतो. जर तुम्ही ग्रामसेवकाकडे जाशाल तर कुठला फॉर्म घेऊन जायचा आहे, तर हा अशा प्रकारे फॉर्म आहे तो घेऊन जायचा आहे. तुम्हाला इथं पासपोर्ट साईज तुमचा फोटो लावायचा आहे. इथं ग्रामसेवक नाव टाकायचं आहे, कारण की हा दाखला आपल्याला ग्रामसेवक उपलब्ध करून अधिकाराचे नाव जे ग्रामसेवकाचे नाव राहणार ते टाकणार. इथं पद टाकायचं आहे, त्याचं ग्रामसेवक आहे ते टाकायचं आहे. जर महानगरपालिकामधनं घेत असेल तर महानगरपालिका नाव टाकायचं आहे, तालुका टाकायचा आहे तुमचा आणि पिनकोड टाकायचा आहे. खाली क्रॉस केल्यानंतर तुम्हाला येणार आहे इथं बांधकाम कामगाराचे नाव टाकायचं आहे, पूर्ण बांधकाम कामगाराचा पत्ता, वय टाकायचं आहे, गाव टाकायचं, तालुका टाकायचा, जिल्हा टाकायचा, पिनकोड टाकायचा, संपर्क मोबाईल नंबर टाकायचा आहे. कामाचे स्वरूप तुम्ही कुठलेही टाकू शकता. एक्झाम्पल मी बांधकाम टाकतो की तुम्ही बांधकाम कारागीर आहेत म्हणून बांधकाम तुम्ही ते टाकू शकतात. गाव वापस सध्याचा कामाचा ठिकाण जिथे तुम्ही काम केलेलं आहे त्याचं ठिकाण टाकायचं आहे. इथं गाव, तालुका, जिल्हा आणि सोबत नमूद बांधकाम कामगाराची नियुक्ती दिनांक, तुम्ही काय तारखेला काम केलं आहे हे तुमचे मागील वर्षाचं, मागील 2023मध्ये 90 दिवस पाहिजे आहे. 2023मध्ये 90 दिवस. एक्झाम्पल घेतलं आपण 2 सप्टेंबर ते 30 डिसेंबर हे 90 दिवस होत आहे. तर असं तुम्ही इथं 2 सप्टेंबर टाकू शकतात. आणि तुमचं वेतन किती हवं आहे, तर वेतन तुम्हाला फक्त 300 रुपयाचा आत हवं आहे म्हणून तुम्ही एक्झाम्पल 300 रुपये किंवा 250 रुपये इथं टाकू शकतात. खाली आल्यावर फॉर्ममध्ये तुम्हाला इथं नियुक्त विकासात ठेकेदाराचे नाव, जे ठेकेदाराकडनं घेशाल तर ठेकेदाराचे नाव घ्यायचे, नसेल घ्यायचं ठेकेदाराकडनं तर काही गरज नाही आहे. ज्याच्याकडे तुम्ही काम केलं आहे त्याचं नाव घ्यायचं आहे, मोबाईल नंबर घ्यायचा आहे. या तारखेपासून तुम्ही या तारखेपर्यंत केलं, जसं एक्झाम्पल 2 सप्टेंबरपासून 30 डिसेंबरपर्यंत केलं आहे हे टाकून घ्यायचं आहे. नियुक्त ठेकेदाराची किंवा मालकाची सही तर घ्यायची. तुम्हाला जे ठेकेदाराकडे तुम्ही कामाला होते, जे ठेकेदाराने तुम्हाला काम दिलं आहे त्याची सही शिक्का इथं घ्यायचं आहे. आणि सोबत तुमच्या ग्रामसेवकाचा सही शिक्का इथं हवा आहे. जिथं तुम्ही पासपोर्ट फोटो टाकशाल ना, जिथे तुम्ही पासपोर्ट फोटो लावणार आहोत इथं पासपोर्ट फोटोवरती तुमचा ग्रामपंचायतचा शिक्का येणार आहे. कसा येणार आहे मी तुम्हाला दाखवून देतो तो फॉर्म. एक्झाम्पल जो 90 दिवसाचा दाखला असतो मी त्याला ओपन केलेला आहे. सॉरी, मी त्याला ब्लर करून देतो काही माहितीसाठी. आहे पण मी जिथं फोटो घेतलेला आहे फोटोवरती सेम दाखला सही घेतलेला आहे. जावक नंबर आणि जावक दिनांक हे ज्याच्याकडनं दाखला घेशाल तोच टाकणार आहे. इथं मी ग्रामपंचायतचं नाव टाकलेलं आहे. सेम इथं 90 दिवस कसे टाकले चेक करून घ्या. हे पहा 20/5 पासून तर 20/8पर्यंत कामाला 2023. जो माझा कॉन्ट्रॅक्टर होता त्याचा सह्याने शिक्का घेतलेला आहे आणि ग्रामसेवकाचा सह्याने शिक्का घेतलेला आहे. अशा प्रकारे तुम्हाला घ्यायचा आहे. जर तुम्ही ग्रामसेवकाचा नाही घेऊ शकत तर तुम्हाला कॉन्ट्रॅक्टदाराचा कसा घ्यायचा हे मी इथं दाखवणार आहे. तर याच्यासाठी हा कॉन्ट्रॅक्टदाराचा दाखला डाउनलोड करून प्रिंट काढायचा आहे. जो हा दाखला आहे तो हा जो दाखला आहे तो अशा प्रकारे तुम्हाला दाखला येणार आहे. इथं तुम्हाला सेम पासपोर्ट फोटो चिपकवायचा आहे आणि जो त्याचा शिक्का असेल तो शिक्का इथं तो मारणार आहे. सॉरी 2 मिनिटं द्या मला. हा आहे तो दाखला. तर तुम्ही इथं सही शिक्का इथं तो मारणार आहे. जावक दिनांक ज्याच्याकडनं तुम्ही दाखला घेशाल ठेकेदाराकडनं किंवा विकासाच्या तहसीलकडनं तो टाकणार इथं आहे. नियुक्त विकासाचे नाव किंवा ठेकेदाराचे नाव जे असेल ते टाकायचं आहे. ठेकेदाराचा आस्थापक विकासाचं नाव टाकायचं आहे. ठेकेदार नोंदणी क्रमांक जो रजिस्ट्रेशन नंबर असतो, गव्हर्नमेंट लायसन असेल त्या लायसनचा जो नंबर असतो तो टाकायचा आहे. ज्या विभागामार्फत घेतले त्या विभागाचे नाव टाकायचे आहे. पत्ता टाकायचा आहे, त्याचा तालुका, गाव टाकायचा आहे आणि खाली येऊन तुमची डिटेल इथं फिल करायची आहे तुम्हाला.
जिथं तुमचं इथं नाव, वय, तालुका, गाव, जिल्हा, संपर्क नंबर, कामाचे स्वरूप, तुम्ही कुठल्या दिवसापासून कुठल्या दिवसापर्यंत होते. जसं एक्झाम्पल मी सांगितलं तुम्हाला 2 सप्टेंबरपासून 30 डिसेंबरपर्यंत होतं, ती डेट इथे टाकायची आहे. आणि तुम्ही जिथं काम केलेलं आहे तिथं तो पत्ता इथं टाकायचा आणि सेम ठेकेदाराचे सही आणि शिक्का इथं घ्यायचा आहे आणि तो 90 दिवसाचा अपलोड करायचा आहे. आणि सेम हा फॉर्म कसा भरायचा आहे या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. जाऊन व्हिडिओ पूर्ण पहा. त्याच्यात मी पूर्ण माहिती दिलेली कशा प्रकारे तुम्ही स्टेप बाय स्टेप फॉर्म भरून प्रोसीड करू शकतात.